ग्रामविकास ई सेवा टीम मार्फत आपले खूप खूप अ, स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वैद्यकीय देयकाची प्रतिपूर्तीसाठी आवश्यक असलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते ग्रामविकास ई सेवा टीम मार्फत बनवण्यात आलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं होतं की ग्रामविकास ई सेवा टीम मार्फत अनेक असे एक्सेल मधील नमुने तथा काही प्रस्ताव असतील ते बनवून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत। तर आज आपण बघूया जे वैद्यकीय देयक आहे त्याच्या प्रतिपूर्तीसाठी आवश्यक असलेला जो काही प्रस्ताव असतो तो कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयात सादर करावा असतो। तर त्याबाबतचा सुद्धा एक छान असं सॉफ्टवेअर आपल्या सर्वांसाठी तयार केलेलं आहे। तर बघूया आपण ते सॉफ्टवेअर मिळवून घेण्यासाठी गुगल क्रोम असेल किंवा आपला मोझिला असेल त्यामध्ये जाऊन ग्रामविकास ई सेवा टाईप करून एंटर करायचं आहे। मग त्यानंतर ही ग्रामविकास ई सेवा ही वेबसाईट सुरू होते। ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर या वेबसाईटमध्ये प्रशासकीय नमुने आणि त्यात आहे उपयुक्त नमुने, त्यावर आपण क्लिक केल्यानंतर वैद्यकीय देयक प्रस्ताव हे नाव आपल्याला दिसतंय, त्यावर क्लिक करायचंय। त्यानंतर वैद्यकीय देयकाचे एक्सेल सॉफ्टवेअर साठी इथे क्लिक करा। आपण इथे क्लिक करायचंय, हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचंय आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला ओपन करायचं आहे। तर ओपन झाल्यानंतर बघा आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीचा इंटरफेस किंवा एक असा फॉर्म आपल्याला दिसेल, ज्या ठिकाणी पिवळा रंग आहे त्याच ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त माहिती त्याच ठिकाणी भरायची आहे, इतर ठिकाणी माहिती भरण्याची आवश्यकता नाही। बघा कर्मचाऱ्याचे नाव इथे आपण डाऊन एरो दिलेला आहे, श्री श्रीमती कुमार सौ असं दिलेलं आहे। इथे नाव टाईप करायचं आहे इंग्रजीमध्ये, इथे नाव टाईप करायचं आहे। कार्यालयाचे नाव इथे पण डाऊन एरो दिलेलं आहे, आपण डाऊन एरो द्वारे आपलं कार्यालय इथे सिलेक्ट करू शकतो। इंग्लिश मध्ये आपण ज्या विभागांतर आपण कार्यरत आहोत त्या विभागासाठी ह्या डाऊन एरोवर क्लिक करायचं आहे। पद कुठला आहे, पद आपण इथून निवडून घ्यायचं आहे, आरोग्य पर्यवेक्षक, जिल्हास्तरीय अधिकारी, म्हणजे जे वैद्यकीय देयक तयार केल्यानंतर जिल्हा स्तरावर ज्यावेळेस आपल्याला मंजुरीला पाठवायचं असतं ते आपलं जे मूळ डिपार्टमेंट आहे त्या मूळ डिपार्टमेंट इथून डाऊन एरोने निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका आहे की नाही, ठीक आहे। त्यानंतर सेवेत रुजू झाल्याचा दिनांक आपल्याला इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली ते जे एकूण सेवेचा कालावधी इथे येणार आहे। रुग्णाचे नाव इथे पण डाऊन एरो द्वारे आपण निवडून घ्यायचंय, नाव इथे टाईप करायचंय। रुग्णाशी असलेलं नातं इथून सिलेक्ट करायचं आहे, स्वतः असेल स्वतः, पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण, जे काय असेल ते। त्यानंतर ॲड्रेस, रुग्ण कर्मचारी असल्यास त्याचे कार्यालय स्वतः कर्मचारी रुग्ण असेल तर त्याचा कार्यालयाचा पत्ता, उपचार घेतलेचा दवाखानाचे नाव मराठीतून इंग्रजीतून, हॉस्पिटलचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे, डॉक्टरांचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर दवाखाना खाजगी, शासनमान्य किंवा शासकीय यानुसार आपण इथे सिलेक्शन करायचं आहे। आता रुग्णालयाचा जो कालावधी आहे, जो रुग्णालयात दाखल केल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंतचा कालावधी इथे नमूद करायचा, त्यानुसार इथे त्याचे दिवस ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहेत। आता
आजाराचे स्वरूप म्हणजे जे 27 प्रकारचे जे आजार आपल्याला 2005च्या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत, त्यानुसार इथे ही लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानुसार आपण इथून भाग 1 आणि भाग 2 चे आपण सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर रुग्णाचा IPD क्रमांक इथे नमूद करायचा. वैद्यकीय देयक कार्यालयाला सादर केल्याचा दिनांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपण जे रुग्णालयात आपण दाखल झाल्यानंतर तेथील वास्तव्याचा जो प्रकार आहे तो याप्रमाणे ह्या फॉर्मॅटमध्ये आपण भरून घ्यायचा आहे. फक्त आपण जिथे हा पिवळा रंग आहे तिथेच माहिती भरा, इकडे माहिती भरण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर फॉर्म C&D साठी कन्सल्टेशन, ऑपरेशन चार्जेस, जे आपले जे अंतिम देयक आपल्याला हॉस्पिटलकडनं मिळतं त्यानुसार इथे आपण त्या बाबी इथे टाकून घ्यायच्या आहेत. बघा आहे ना. त्यानंतर खाली आपल्याला कुटुंबाचा जो काही तपशील आहे, कुटुंबाचा तपशील आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे. कुटुंबाचा तपशील भरल्यानंतर जन्मतारीख, वय त्याचं ऑटोमॅटिकली येणार आहे. अर्जदाराचे नाते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याचा नोकरीचा तपशील आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हा झाला कुटुंबाचा. त्यानंतर आहे अपत्याचे पण एक फॉर्मॅट आपण इथे भरून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर पगाराचे विवरणपत्र आपल्याला भरावायचे आहे. त्यासाठी त्याची वेतन श्रेणी जी आहे ती आपण इथून निवडायची आहे. त्यानुसार ऑटोमॅटिकली इकडे बदल होणार आहे. फक्त इथे आपल्याला कोणत्या महिन्याचा पगार आहे तो आपण इथे नमूद करायचा आहे. ही सर्व प्राथमिक माहिती भरून झाल्यानंतर यास आपल्याला आता यानंतर कुठेही डाटा एंट्री करण्याची आवश्यकता नाही आहे. तर आपण बघूया यानंतर आपल्याला जे काही फॉर्मॅट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिकली माहिती भरून तयार झालेली आहे. आपण याचा वापर करून डायरेक्टली प्रिंटआउट काढू शकतो. हे ऑफिसद्वारे जे फॉर्मॅट्स असतात, ऑफिस आपण ज्या कार्यालयात असतो कार्यालय प्रमुखांच्या सह्या असतात त्यानुसार जे फॉर्मॅट्स आहेत. प्रिंटआउट काढताना फक्त पेजची व्यवस्थित आपण सेटिंग आपण करून घ्यावी. त्यानंतर हा एक जो नमुना आहे स्टॅम्पचा, आपल्याला आवश्यक असलेला स्टॅम्प जो असतो त्याचा ऑटोमॅटिकली येत आहे. त्यानंतर बघा एम्प्लॉई म्हणजे आपण स्वतःच्या सहीचे पण काही नमुने असतात, ते नमुने इथे तयार स्वरूपात आहेत. त्यानंतर हॉस्पिटलचे जे काही फॉर्म आहेत, हॉस्पिटलचे फॉर्म पण इथे तयार आहेत बघा. त्यानंतर फॉर्म C, फॉर्म D, त्यानंतर मेडिसिनची जी लिस्ट आहे त्याचा बिल नंबर, डेट, मेडिसिन, क्वांटिटी, अमाऊंट या पद्धतीने इथे करायची आहे. त्यानंतर परिगणनेचा जो काही फॉर्मॅट आहे तो इथे आपल्याला रेडी तयार होतोय. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं प्रमाणपत्र जे असते ते पण रेडीमेड तयार होत आहे. त्यानंतर प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जे प्रमाणपत्र आहे ते पण असे तयार स्वरूपात आपल्याला इथे मिळणार आहे. त्यानंतर सर्व आपण बिल देयक आपलं ज्यावेळेस मंजूर होऊन येतं त्यानंतर सुद्धा जे नमुना नंबर
2026 मध्ये याचं आपल्याला बिल बनवून सादर करावायचं असतं. ते पण आपण इथे रेडी दिलेलं आहे. बिल इनर बिल आउटर असे दोघं. त्यानंतर जे 27 आकस्मिक व गंभीर 5 आजाराचे 32 आजारांबाबतची ही लिस्ट आहे. त्यानंतर वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीबाबतचे शासन निर्णय आपले ग्रामविकास e-सेवा.com या संकेतस्थळावरही आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी आपण शासन निर्णयातील सेवाविषयक बाबींवर क्लिक केल्यानंतर आपण खाली स्क्रॉल करायचं आहे. बघा, वेगवेगळे विषयाची आपल्याला विषय वाईज ह्या संकेतस्थळावर शासन निर्णय आपण उपलब्ध करून दिलेले आहेतच. बघा, खाली स्क्रॉल करूया आपण. स्क्रॉल करत घ्यायचं आहे आपण. स्क्रॉल करत खाली आपण शोधतोय. बघा, वैद्यकीय प्रतिपूर्ती यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 वैद्यकीय प्रतिपूर्ती बाबतचे सर्व शासन निर्णय उपलब्ध आहेत 2024. आणि जे 1961 पासून ज्या वेळोवेळी बदल झालेले आहेत ते सर्व शासन निर्णय उपलब्धतेनुसार यावर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी सदर व्हिडिओ आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावा यासाठी आपण याला शेअर करा. त्याबरोबर आपल्याला अशीच अधिकाधिक माहिती हवी असल्यास जे काही ग्रामविकास e-सेवा.com नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ म्हणा किंवा जे काही एक्सेल सॉफ्टवेअरमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर उपलब्ध करून देत आहे ते कसे वाटलेत याबाबत कमेंट आपण निश्चितच नोंदवाव्या. आता आपण पुढील भागात आरोग्य संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जे आवश्यक असते त्यासाठी आपण इंडिकेटर निहाय काही सॉफ्टवेअर बनवलेले आहेत. त्या सॉफ्टवेअरचे व्हिडिओज मधून आपल्याला थोडक्यात माहिती आम्ही देणार आहोत. त्यानंतर यासोबतच काही लाभार्थ्यांसाठी पण प्रस्ताव यामध्ये आहेत, जसे की वृक्ष लागवड, MRGS मधील गाय, गोठा, कुक्कुटपालन, शेळी या आवश्यक असलेल्या योजनांसाठीचे काही प्रस्ताव आपण PDF स्वरूपात दिलेले आहेत. तरी आपल्याला ही वेबसाईट कशी वाटते याबाबतचाही आपण अभिप्राय नक्की नोंदवावा. आपले ग्रामविकास e-सेवा टीमतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.